हर हर महादेव. दिनांक 11 जून 2026 आपल्या चारधाम यात्रेतील 31वा दिवस आणि आज आम्ही दर्शन करतोय आपल्या चारधाम यात्रेतील तिसऱ्या धामाचे, केदारनाथ बाबाचे. सकाळी 4 वाजता उठून नंबरला लागायला गेलो, परंतु तिथे टोकन असल्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि टोकनच्या लाईनमधून टोकन घेऊन पुन्हा नंबरला लागलो. साधारण 5 वाजता लाईनला लागलेलो. नंबर हा दुपारी 3 वाजता आला. बाबांचे दर्शन झाले. पूर्ण शीण हा निघून गेला. दर्शन झाल्यानंतर थोडंसं बाहेर येऊन येथे असलेल्या भीमशिला तसेच शंकराचार्य यांची समाधीस्थळ या दोन्ही स्थळांना भेट दिली. भीमशिला ही केदारनाथ मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला आहे. हे आहेत केदारनाथ बाबांच्या सेवेतील नंदी बाबा. येथेच थोडा वेळ फोटो वगैरे काढून भीमशिलेकडे जात असताना वातावरण अगदीच बदलून गेले. एवढं धुकं झालं होतं की काहीच दिसायचं तयार नव्हतं. ही आहे भीमशिला, जी मंदिराच्या अगदीच पाठीमागे उभा आहे, जी मंदिराची संरक्षण भिंतही म्हणता येईल. 2013च्या पावसामध्ये उद्ध्वस्त झालेलं हे ठिकाण. या भीमशिलेमुळे आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही मंदिराची संरक्षण भिंत म्हणून या भीमशिलेनं काम केलं. इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला शंकराचार्य यांचं समाधीस्थळ पाहायला मिळालं. सुरुवातीला अगदीच काही नसल्यासारखं वाटलं, परंतु जसंच खाली पाहिलं मन अगदी प्रसन्न झालं. हे आहेत जगद्गुरू शंकराचार्य. इथे जाताना असे मंत्र लिहिलेले आहेत. असा गोल चक्कर मारून गेल्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य यांचं दर्शन होतं. खूप सुंदर अशी ही प्रतिमा आहे. येथेच त्यांची समाधीस्थळ मानलं जातं. इथून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एक भला मोठा दगड पाहायला मिळाला. त्याच्यावरती काही मूर्त्या कोरलेल्या होत्या. अगदी सुंदर तऱ्हेने या मूर्त्या वेगवेगळ्या, जसं गणेशजी, काली माता, अशा 4 ते 5 मूर्त्या या विशालकाय दगडावर कोरलेल्या होत्या. त्यांचे दर्शन घेतले आणि वातावरण बदलत असल्यामुळे आम्ही आश्रमाकडे निघालो. कारण सोबत रेनकोट वगैरे काहीच आणला नव्हता. कारण दर्शनासाठी सकाळी 5 वाजता लागलेलो. आमचे आता कुठे 4 वाजले होते. म्हणजे जवळजवळ 11-12 तास आम्ही लाईनमध्ये उभा राहून या केदारबाबाच्या दर्शनाचा लाभ घेतला. परंतु दर्शन होताच पूर्ण थकवा नाहीसा झाला. आता आम्ही आश्रमाकडे निघालो होतो. आज एकादशी असल्यामुळे सकाळपासून पाण्याचा थेंबही पोटात नव्हता. आश्रमाकडे जाऊन फराळ केली आणि येथेच मुक्काम केला. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर